साहेब नमस्कार. आपल्या जन्मदिनाच्या आज आम्ही सर्व मित्रपरिवाराकडून आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आयुष्यातील एक नवीन पडावाकडे जाताना भारतीय म्हणून, संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून आज गणेशरायाच्या आगमनानंतर आज आपला वाढदिवस आज आपले मित्र, राजकीय पक्ष साजरा करत आहे. एकंदरीत स्वर्गीय BL पाटील तसेच आपले वडील स्वर्गीय गोटीराम पाटील यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे चालवत असताना अनेक अडीअडचणी, अनेक सामाजिक प्रश्न सोडवताना 21व्या शतकातील अनेक राजकीय ज्या चळवळी आहेत, सामाजिक जे प्रश्न आहेत, एक सामान्य नागरिक म्हणून, खोपोलीकर म्हणून कसं पाहता, काय सांगाल या वाढदिवसाच्या निमित्ताने, या अभिष्ट चिंतनाच्या निमित्ताने काय संदेश द्याल, काय भावना आहे? सर्वप्रथम नेहमीच सर्व राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी मला शुभेच्छा देत असतात. अतिशय आनंद होतोय वाढदिवसानिमित्ताने. सांगायला अभिमान वाटेल की लहान मुलांपासून तर वयस्कर वृद्धांपर्यंत या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा येतात. नक्की त्यांच्या शुभेच्छा घेत असताना अतिशय आनंद होतोय. परंतु त्याचबरोबर माझ्यावरती त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा या माझ्यासाठी खूप मोठ्या आव्हान आहेत. कारण ते शेवटी त्यांना देखील काहीतरी अपेक्षा आहेत का आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे, आणि या अपेक्षेतून ज्यांनी माझ्या आतापर्यंत विश्वास टाकला आहे जनतेने, सर्वसामान्य नागरिकांनी, तो विश्वास सार्थ ठरवता प्रामाणिकपणे मी काम केलं. आपल्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, खोपोलीसारख्या मोठ्या पालिकेमध्ये नगराध्यक्ष थेट जनतेतना या जनतेने दिला. ते देत असताना जे काही खोपोली शहरातील महत्वाची विकास कामं असतील, मग त्या ठिकाणी मोठी गार्डन असेल, आपण पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जे असेल ते तिथलं सुशोभीकरण करून, नुसतं सुशोभीकरण न करता मागच्या साईडला ते एक मोठं असं गार्डन, त्यामध्ये आलेल्या नागरिकांना, आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांना त्या ठिकाणी बसता यावं, तैलचित्र पाहता यावीत. म्हणजे स्वर्गीय जिजामाता असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संत तुकाराम महाराज असतील, यांचे जे काही त्या ठिकाणी आपण तैलचित्र लावणार आहोत. त्या ठिकाणी जी छोटीशी गार्डन, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी मंदिर आहे, समोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आहे, हे सुशोभीकरण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर एक मनोरंजन या ठिकाणी शहरामध्ये व्हावं, तालुक्यातल्या लोकांना त्या ठिकाणी नाटक बघता यावं, सांस्कृतिक कार्यक्रम बघता यावेत, घेता यावेत, म्हणून आपण त्या ठिकाणी शाहू महाराज सभागृहाची देखील स्थापना त्या ठिकाणी केली. त्याचं भूमिपूजन आपल्या नगराध्यक्षाच्या काळखंडात आपण त्याचं भूमिपूजन केलं. त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर खोपोली नगरपालिका हद्दीमध्ये प्राथमिक नगरपालिका ही देत होती, परंतु माध्यमिकचं शिक्षण प्रत्येक भागामध्ये मिळावं, मग ताकळ या भागामध्ये असेल, त्याचबरोबर वास्तव या ठिकाणी असेल, ते माध्यमिक विद्यालय कसं सुरू व्हावं या माध्यमातून तत्कालीन त्यावेळेचे आमचे सर्व नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून माध्यमिकची सुविधा केली. कारण सर्वसामान्य गरजवंत विद्यार्थ्याला, कुटुंबातील मुलाला शिक्षण घेता यावं, आणि मग माध्यमिकचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कॉलेज शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी असलेली खालापूर तालुक्यासारखी शिक्षण प्रसारक मंडळ आमचे स्वर्गीय काका BL पाटलांनी जी त्याची सुरुवात केलेली, त्या माध्यमातून देखील मला उपाध्यक्ष राहण्याचा मान मिळाला. त्या ठिकाणी प्रभारी अध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी आज 6 महिने काम केलं. आज माझे मोठे भाऊ किशोर पाटील त्या ठिकाणी काम पाहत आहेत, आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी आमचे मित्र मंगेश दलवे यांना त्या ठिकाणी मला बसवण्याचा योग आला. शिक्षण मंडळ हे देखील आम्ही त्या ठिकाणी माध्यमिक त्या ठिकाणी विद्यालय सुरू केलं, आणि त्या ठिकाणी मंगेश दलवे असतील, त्यानंतर आमचे भाऊ जयवंत पाटील म्हणजे सभापतीनं उपसभापतीने त्यांनी काम पाहिलं. ही टीम बसवण्याचं काम मला त्या ठिकाणी करता आलं. नंतर गेली 14 वर्ष शिक्षण मंडळाची निवडणूक लागली नव्हती, ती लावण्याचं काम नगराध्यक्ष असताना आपण केलं, आणि ह्या नवीन टीमच्या हातात आपण ती शिक्षण मंडळाची धुरा दिली. आपण पहिले त्या इमारती झाल्या. माझ्या कालखंडामध्ये 1 नंबरची इमारत असेल, आपण नगर परिषदची असेल, मग खालच्या खोपोलीची इमारत असेल, त्याचबरोबर शिलपाडा या ठिकाणची माध्यमिकचं विद्यालय असेल, प्राथमिक विद्यालय असेल, 11 नंबरची शाळा असेल, त्याचबरोबर उर्दू शाळा असेल 15 नंबरची, त्या ठिकाणी आपण सुसज्ज अशा इमारत म्हणजे त्या ठिकाणी आपण बांधल्या. परंतु चांगलं शिक्षण मिळावं हे प्रामाणिक हेतू आमचा राहिलेला आहे. त्याचबरोबर खोपोली शहरामध्ये खऱ्या अर्थाने मोठं क्रीडांगण व्हावं, तर आपण त्या ठिकाणी
एक तालुक्याचं क्रीडा संकुल म्हणून जे नाना धर्माधिकारी यांचं ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला ते जवळजवळ 100 एकरच्या जागेमध्ये आपण त्या ठिकाणी काही ठराविक जागा घेऊन त्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचं त्या ठिकाणी आपण सुरू केलं होतं. जवळजवळ ते क्रीडा संकुल आपण पाहिलं असेल. त्या क्रीडा संकुलाचे आपण त्या ठिकाणी रस्ता केला, त्या ठिकाणी कंपाऊंड वॉल केला, परंतु त्याची आता पुन्हा एकदा सुशोभीकरण करण्याची गरज पडलेली आहे. त्याला फंड देखील मंजूर झालाय, परंतु तो पूर्ण करायचा आहे. म्हणजे असे खूप मोठे आव्हानं आमच्या समोर आहेत. कारण तर शेवटी सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे. म्हणजे मुलांचा नुसतं शिक्षण नाही, शारीरिक देखील त्यांचा विकास झाला पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी क्रीडा संकुल झाला पाहिजे. याची आम्ही उभारणी केलेली आहे. त्या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी, नाटकांसाठी त्या ठिकाणी शाहू महाराज सभागृहाची त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन करून त्या ठिकाणी शाहू महाराज सभागृह त्या ठिकाणी आम्ही सुरू केलं. ते देखील आज लोकांसाठी खुलं झालेलं आहे. साहेब, देशातील, राज्यातील आणि शहरातील राजकारण एकंदरीत पाहता धनशक्तीच्या पुढे फार झुकलेलं पाहते. एक निष्ठावंत लोकप्रतिनिधी म्हणून समाजाशी काय आव्हान कराल, मतदारांशी काय आव्हान कराल आणि एक निष्ठाप्रती असलेल्या राजकारणाचं जो एक गलिच्छ एक स्वरूप समाजाच्या पुढे येत आहे, तर आपल्यातील एक सुसज्ञ असलेला एक अभ्यासू व्यक्ती म्हणून समाजाला काय आव्हान द्याल, काय अपेक्षा ठेवतो? मी आपल्यामध्ये एकच सर्वसामान्य नागरिकांना आव्हान करेन की आपण या ठिकाणी जी शेठशाही आली होती ती पुन्हा एकदा संपुष्टात आली पाहिजे. सर्वसामान्य नेतृत्वाला आपण पुढे आणलं पाहिजे. त्याचं कारण का त्याला त्याची गरज, त्याची खऱ्या अर्थानं उणीव नागरिकांची काय, सर्वसामान्य व्यक्तीची काय, त्याला त्याची जाणीव असते. आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहिलं असेल अनेक बदल येत्या ह्या लोकसभेमध्ये जनतेने दाखवून दिले आणि पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये लोक ते दाखवून देतील का सर्वसामान्य नेतृत्व या ठिकाणी पुढे आलेले आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतील. गणरायांच्या सणाने, उत्सवाने देशामध्ये अनेक विधायक कामं करण्यात आली, स्वातंत्र्याचा लढा करण्यात आला, लोकांना एकत्रित करण्यात आलं. पण हा गणेश उत्सव आज वेगळ्या पद्धतीने, आज राजकीय पद्धतीने हाताळला जातोय. विधायक कामं बाजूला ठेवली जात आहेत. या गणरायाच्या चरणी आज आपण काय साकडं घालणार आहात, काय मागणी असेल? गणरायाच्या चरणी एकच मी मागणी करेन की गणरायाने सर्वांना सुबुद्धी देऊ आणि खऱ्या अर्थाने ह्या सुजाण नागरिकांनी आपण जो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो मतदानाचा अधिकार दिलाय, तो उद्योगपतीला तोच अधिकार आहे, तोच सर्वसामान्य नागरिकाला अधिकार आहे. एकच मताचा अधिकार आहे. त्यांनी तो अमूल्य मत त्याचं आपण योग्य व्यक्तीला द्यावं आणि चांगलं नेतृत्व या मतदारसंघातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून चांगले नेतृत्व आपण घडवावं, हीच या गणराया चरणी मी प्रार्थना करेन. आणि अशी सुबुद्धी आमच्या नागरिकांनी द्यावं, हीच गणराया चरणी मी प्रार्थना करेन. समन्वयक म्हणून मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करताना मराठा संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांचं आपण प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे. कधी राजकारणामध्ये अशी एक वेळ आली की राजकारण आणि मराठा समाज या दोघांमधील एक बाजू धरून ठेवायची असेल तर सुनील पाटील एक नेतृत्व म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक अभ्यासू नेतृत्व म्हणून कसं पाहतो आणि काय नेतृत्व त्यावेळेस स्वीकाराय? 100% पहिला समाज होता, नंतर मी पक्ष होता. तर सांगायला अभिमान वाटेल की शेवटी समाज माझा महत्व, समाजाने मला घडवलाय आणि म्हणून पहिला समाज नंतर पक्ष. शेवटी आम्हाला राजकीय फायद्यासाठी, राजकारणासाठी पक्षाची गरज आहे, परंतु पहिलं समाजकारण आपण केलं नाही, समाजासाठीच काही केलं नाही तर मग राजकारण करू शकत नाही. आणि ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आताचे तत्कालीन मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, यांची देखील ती शिकवण आहे का 80% समाजकारण करा ना, 20% राजकारण करा. मी एकच सांगेन की येणाऱ्या या विधानसभेला आपण आपलं अमूल्य मत देऊन चांगल्या नेतृत्वाला संधी द्यावी, एवढीच अपेक्षा गणरायाची करतो. आणि माझ्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या गणेशोत्सवाच्या आणि येणाऱ्या नवरात्रोत्सव शुभेच्छा देतो. वाढदिवस म्हटल्यानंतर आपल्याला माहिती का सर्व क्षेत्रातील, सर्व पक्षातील, सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी शुभेच्छा देत असतात. त्या शुभेच्छा स्वीकारताना इथे कुठलाही म्हणजे पक्षविरहित व्यक्ती म्हणून जे लोक या ठिकाणी शुभेच्छा देतात, आपल्यामध्ये आपले पत्रकार देखील असंख्य या ठिकाणी त्यांनी शुभेच्छा मला दिल्यात, अतिशय आनंद होतोय. मी त्यांना एकच माझ्याकडून मी आभार त्यांचा व्यक्त करेन. असंच आपलं प्रेम आणि असंच आपला
मार्गदर्शन मला मिळावं आपल्याकडून, एवढ्याच त्यांच्या मी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो.